तोंड पुसताय आधी गावची स्टाईल आम्ही आता सध्या मुंबईत असलो मीठ मुंबईत आमचं गाव। नमस्कार मित्रांनो, कोकणचं रायडरमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आहे दुसरा दिवस गाव माझे या सिरीजचा हा सेकंड व्लॉग आहे आणि मी आता आहे मीठ मुंबरी गावातल्या बस स्टँडवर, जिकडे आम्ही लहानपणी बसने यायचो। म्हणजे फर्स्ट असायचा देवगडचा स्टॉप, देवगडवरून आम्ही मीठ मुंबरीची बस पकडायचो आणि या स्टॉपवर थांबायचो। ते आहे वाळकेवाडी। तर या स्टॉपवर आम्ही थांबायचो, बस यायची इथे, तिथून बस येणार, इकडे थांबणार, इकडे आम्ही सामान वगैरे उतरवायचो, मग इकडनं चालत चालत तिथपर्यंत वाडीतनं जायचो। तर पुढचा पार्ट मी तुम्हाला दाखवतो। तर एक दिवस मी थोडा आराम केला, सोलो राईड होती, सोलो राईड केली। सोलो राईड नंतर जी बॉडीची पूर्ण वाट लागली होती त्याला रिकवर करायला आय थिंक एक दिवस गेला मला पूर्ण। पण जी शांतता होती घरामध्ये, जे थंड वातावरण होतं, त्या थंड वातावरणाची झोप लागली होती कडक कशी, म्हणजे मस्त झोप लागली होती। आणि आज थोडं रिफ्रेश झालो आणि आज सेकंड व्लॉग स्टार्ट केला आहे। तर आपण बघूया गाव माझे मधलं जे माझं गाव आहे मीठ मुंबरी, त्यातील काही गोष्टी, ते गाव कसं आहे, तिकडच्या गोष्टी, तिकडे जायचा रस्ता, तिकडच्या छोटे छोटे ज्या म्हणजे जे लहानपणी आपण अनुभवले होते ते आता परत अनुभवूया या काळात, या कलयुगात। तर लेट्स गो। तर जे मुंबरकर आहेत त्यांना ही जागा माहीतच असेल, हे वाळकेवाडी बस स्टॉप आणि हे श्रीदेव महापुरुष प्रसन्न हे देवस्थान आहे एक। मी जेव्हा लहान होतो तेव्हापासूनचं हे बांधलेलं बांधकाम आहे, असंच आहे अजून, थोडाही त्यात चेंज नाही झाला आहे। तर चला आपण इथून आता पुढे निघूया। दुपारचे 12 वाजलेत आणि असं भयंकर ऊन आहे। आजचा मे महिना आहे, मे महिन्यातलं जे गावातलं ऊन असतं ते सांगू नाही शकत। कोकणात काय हाल होते उन्हामध्ये हे आम्हालाच माहिती। मी माझ्या भाच्याला घेऊन चाललो आहे स्पर्शला। हे आहे कर रे, जरा मोठ्यानं बोल। तर जाताना आम्ही अशाच इकडनं बॅगा वगैरे घेऊन जायचो, जसं मी स्पर्शला घेतलं आहे तसं माझ्या हातात बॅग असायची लहान असताना। हा एक रोड आहे सेम बौद्धवाडीकडे जातो, ही आहे वाळकेवाडी आणि ही आजूबाजूला घरं आहेत रस्त्याच्याच कडेला। आणि जेव्हा जो एक बोलतात मोमेंट असतो की जी खुशी असते, जी एक्साइटमेंट असते, ती इकडनं जशी वाढत जायची, इकडनं एक पावलांनी एक एक्साइटमेंट जी लेवल असते एक्साइटमेंटची ती वाढत जायची। आणि हा आमचा जुना रस्ता खालून जायचा। ॲक्च्युली आताचा नवीन रस्ता तिथून आहे, पण आम्ही आता जुन्या रस्त्याने जातो खाली। ए बाबा सांभाळो ना बाबू, खाली बघ। आता थोडा आजूबाजूला कचरा झाला आहे जास्त, त्यावेळी मस्त क्लीन होतं। आणि आले आले इकडे आंबे पडलेले दिसायचे, कारण मे महिना असायचा, मे महिन्याच्या स्टार्टिंगला आंबे असायचेच त्यावेळी। या काळात एप्रिलमध्येच आंबे सगळे संपून जातात। आणि इथून खाली जायचा रस्ता, आपण आपल्या नानाच्या मॉलकडे जाऊया। आपल्या आत्याची मुलगी मिळाली, आपली बहीण मिळाली। बोल आता बोल। होय कसं आहे? मजेत मजेत मस्त बोल। काय आता कोणाला सांगतोय? तू काय बोलतोय? व्हिडिओ चालू आहे। अरे अरे चुप, अरे व्हिडिओ नको करू। 79 को हिंदी में क्या बोलते हैं? 79 79 मतलब कितना? जवाब ओ सिमेश ना बाय बाय ना बाय हा ना, व्हिडिओ बनवते दुकानात काय काय आता सांग। आता काय तू, मी आता गरम झालंय खायला काय एकदम बेवड्यासारखं झालं दिसतंय बघ, तो ना पूर्ण नाही मेहनतीचं घाम आता भाई, युट्यूबवर टाकतो। काय तो हवा काय तू कधी पाहिजे एकूण एक दाखव। कोंबडी वालो
तर सामान घेऊन घरी जाताना हाच रोड लागायचा. हे मस्त मस्त आंब्यांची झाड इकडे आंबे पडलेले असायचे. हे फणसाचं झाड आहे, खूप जुनं आहे, माझ्या जन्माच्या अगोदरचं. हे बापूंचं घर. जाताना इकडे पहिला आम्ही हाय करतो त्यांना. मग तिथून असं हळूहळू करत हे आमचं विहार. तेव्हा जुनं होतं, तेव्हा इकडे एक घुमट होता, त्याचा फोटो जर मिळाला जुनावाला तर मी ॲड करीन. आता हे नवीन बांधले. 14 तारखेला याचा वर्धापन दिन आहे, तर वर्धापन दिनाचं पण मी ॲड करीन हळूहळू. त्या काळात इकडे थोडंसं एक पाण्याची वाट होती जायची, आणि इकडे मस्त खांबाचं असं मंदिर होतं. आता हे पुन्हा पॅक केलं, त्यावेळी असं ओपन टाईप होतं मंदिर. तर जस्ट आपण विहारातली मूर्ती बघितली गौतम बुद्धांची, आणि तिथूनच बॅगा वगैरे घेऊन आम्ही सेम रोडनी घराकडे निघायचो. इथून पण वाट आहे, इथून पण वाट आहे, पण आम्ही इथूनच जायचो कारण हे आमचं जुनं घर होतं. आता हे काकांनी बांधलं. या घरामध्ये सर्व जुनी फॅमिली राहायची, आणि इथूनच मग सरळ सरळ बॅगा घेऊन चालायचो. आणि समोरच आजी आमची वाट बघत असायची. लेका इली आमची, लेका इली. आणि जाऊन सरळ मग पहिला घरात बॅगा टाकायचो आणि हुश. अरे परणय बोल आहे परत. वय वय. तर जेव्हा मी प्रवासात यायचो तेव्हा थकून भागून यायचो उलट्या करत करत, कारण मोशन सिकनेस हा परंपरागत आलेला आमचा आजार आहे. मग थोडं थकल्यानंतर त्या मोशन सिकनेसमधनं बाहेर आल्यानंतर आम्ही इकडे यायचो विसाव्यासाठी थोडा फ्रेश होऊन, आणि या ठिकाणी बसायचो. तिकडे काका बसले, तर ती माझी फेवरेट जागा. तिकडे बसून मी मस्त पुढचा व्ह्यू न्याहाळायचो. तिकडे क्रिकेटचं मैदान, इकडून बसतो. हां, खाली जाऊया. तर थोड्या वेळानंतर आम्ही थोडा रिलॅक्स झाल्यानंतर इकडे खाली यायचो. सगळा ग्रुप जमायचा लहान लहान मुलांचा, त्यावेळी लहान होतो ना, सो लहान मुलांचा ग्रुप जमायचा. आणि हे आमचं क्रिकेटचं ग्राउंड. आणि थोडंसं लेफ्ट साईडला आमच्यासाठी जर तुम्ही मंजूमेल बॉईज बघितला असेल मूवी, तर त्या टाईपचाच जरा आमच्यासाठी तो फील होता की ही छोटी आहे विहीर, पण त्यासाठी आम्हाला ते एकदम असं काहीतरी मोठा गड्डा वाटायचा. असं वाटायचं काहीतरी आतमध्ये गेलो तर कुठे हरूनच जाऊ, अशा टाईपचं. छोटीशी विहीर आहे, त्या टायमाला अशी खूप मोठी वाटायची आणि थोडी डेंजर वाटायची. पण तिथून थोडा हवेचा आवाज असेल ॲडजस्ट करून घ्या. पण तिथून मग आम्ही इकडे खाली यायचो. आणि हे आमचं क्रिकेटचं ग्राउंड. हे आता यांनी व्यवस्थित बनवलं आहे सिमेंट वगैरे टाकून. आताच्या मुलांनी एकदम प्रॉपर बनवलं. त्यावेळी असं काय नव्हतं. आमचा पिच कुठे पण कसा पण रेडी व्हायचा. तर ही आमची छोटीशी खाडी आहे मीठ मुंबरीतली, आणि हे आमचं पिच. सो या बॅटिंगची जागा. इथून मस्त बॅटिंग करायची, तिकडनं बॉलिंग, आणि दॅट्स सेट. आणि जर समजा खेळता खेळता तुम्हाला प्रेशर आला तर बाजूला शौचालयसुद्धा आहे, डायरेक्टली इकडनं तिकडे जायचं.
आणि इथूनच सरळ जायची यायची वाट. जेव्हा जास्त भरती होते तेव्हा हे खाडीतलं पाणी पूर्ण इथपर्यंत वरती येऊन जातं. आता सध्या पाऊस कमी आहे त्याच्यामुळे पाऊस जर जेव्हा जास्त होतो तेव्हा हे पाणी वरती येतं. पाऊस पडतो पण एवढा पण पडत नाही आहे, थोडंसं रिमझिम पडला सकाळी. सो ही अशी आमची छोटीशी जर्नी असायची जेव्हा आम्ही गावावरनं ही आमची छोटीशी अशी जर्नी असायची जेव्हा आम्ही मुंबईवरनं गावी यायचो. गावी आल्यानंतर रिलॅक्स झाल्यानंतर हा असा छोटासा प्रवास असायचा. तोंड पुसताय आधी. हे आमची गावची स्टाईल आहे. आम्ही आज सध्या मुंबईत असो. मुंबईत आमचं गाव.